हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर हाऊसवाईफ व्लॉग या यूट्यूब चॅनेलवरती मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा किचनच्या ज्या टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यासाठी रोज डेली घेऊन येत असते. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या टिप्स त्यांना पण खूप छान प्रकारे उपयोग होईल. तर इथे बघा हे आहे हेअरबँड. तर हेअरबँड हे सगळ्यांच्याच घरी असतं, तर त्याचा भन्नाट असा आपण उपयोग करणार आहोत. तरी असे बघा असे कपडे वाळत घालायचे जे क्लच असतात तर ते प्रत्येकाच्या घरी असतातच. तर ते कॅरीबॅगमध्ये ठेवले तर याचे पुढचे जे टोक आहेत तर त्या टोकनी कॅरीबॅग लगेच फाटते आणि कॅरीबॅगमध्ये ठेवलं तर ते ठेवायचे कुठं असा प्रश्न पडतो. तर बघा हे जे हेअरबँड आहे तर त्याला अशा प्रकारे तुम्ही जे आपले चिमटे आहेत तर ते ठेवू शकता. तर बघा हे आता ठेवायचे कुठे किंवा कशा प्रकारे ठेवले की लगेच आपल्या हाताला लागतात. तर बघा तुमच्याकडे कपडे वाळत घालायला दोऱ्या असतील किंवा स्टँड असेल किंवा मग जे खाली आपण कपडे वाळत घालतो तर खाली कपडे वाळत घालायचं सुद्धा स्टँड भेटतं. तर बघा त्याला तुम्ही अशा प्रकारे हँग करू शकता की जेणेकरून तुम्ही स्टँडवर खाली केलं तर तुम्ही कपड्यांना जे चिमटे आहे तर ते इझिली लावू शकाल किंवा लगेच तुमच्या हातात येतील. इथे तिथे सापडायची गरज पडणार नाही आणि यामुळे तुमचा जो वेळ आहे तर त्या वेळेची खूप छान अशी बचत होईल. तर टायमावरती तुम्हाला सापडेल आणि जे काम करायला 15 ते 20 मिनिट लागत होते तर ते हार्डली 10 मिनिटात होऊन जाईल. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला तर आपण बघूयात पुढची अशी ट्रिक. तर बघा ही जी ट्रिक आहे तर ती आहे माचीच्या काड्यांसाठी. तर बघा माचीस हे प्रत्येकाच्या घरात असते. तर आता याचा उपयोग कुठे आणि कसा करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नॉर्मली काय होतं बघा झाडांना आपण चहा पावडर घालतो तर त्यामुळे खूप असे झाडांना कीटक लागल्यागत किंवा मग असं बुरशी लागत वाटतं. तर बघा आपण कुंडीतले ती झाडं असतात तर त्याला फवारू शकत नाही किंवा फवारणीसुद्धा करत नाही. तर माचीच्या काड्यांचं जे वरचं गुलाल असतं किंवा तुम्ही काय बोलता त्याला तर ते जे असतं तर ते केमिकलयुक्त असतं. तर त्याच्या वासाने जे आहे तर ते झाडाच्या जवळ जे चिलटं होतात किंवा झाडांवरती असे किडे वगैरे लागतात तर ते झाडांच्या जवळ देखील येत नाही किंवा मग आपल्याला एक्स्ट्राचं जे केमिकल आहे तर ते सुद्धा त्याच्यावर फवारणी करायला लागत नाही किंवा त्याची आवश्यकता नसते. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा, खूप छान असा त्याचा रिझल्ट भेटणार आहे. तर इथे बघा मी आता तुम्हाला दाखवते माझ्या झाडांमध्ये मी सुद्धा हे 10 ते 15 दिवसांनी करत असते. त्याच्या काड्या आहेत तर त्या 10 ते 15 दिवसांनी आपल्याला चेंज करायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कुंडीत फक्त त्या खोचून ठेवायच्या आहे. तर एका कुंडीत तुम्ही 2 किंवा 3 अशा प्रकारे त्या ज्या माचीच्या काड्या आहे तर त्या ठेवू शकता. तर बघा असं जर केलं तर त्याचा जो वास आहे तर त्या वासाने झाडांजवळ कोणतेच किडे किंवा कीटकनाशके होत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी कुंड्यांमध्ये खोचून ठेवत असते. तर याचा खूप छान रिझल्ट भेटतो, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती आहे कांद्यासाठी. तर नॉर्मली काय होतं बघा आताचे जे कांदे आहेत तर ते कांदे अशा प्रकारे उगवतात किंवा त्याला मोड येतात. तर बघा कांद्याला जर मोड आले तर ते आतमधून लगेच खराब होतात आणि ते आपण जे कांदे आणलेले आहेत तर एकदाच 2 किंवा 3 किलो कांदे आपण जर आणले तर ते सगळेच कांदे एकाच दिवशी उपयोगात पडतील असं होत नाही किंवा आपण ते सगळे एकाच दिवशी वापरत नाही. तर बघा ते कांद्याने खूप दिवस टिकवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची जी ट्रिक आहे तर ती यूज करू शकता. खूप छान त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटेल. तुम्ही खूप सारे कांदे या पद्धतीने साठवू शकता किंवा जर तुम्हाला गावाला जायचं असेल, गावावरून खूप दिवसांनी येणार असेल तर आपण सगळं सामान सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तर ह्या ज्या ट्रिक आहेत तर त्या तुम्ही करून ठेवू शकता. तुम्ही येईपर्यंत कांदे अजिबात खराब होणार नाही. तर बघा कांद्याचं जे पुढचं टोक असतं म्हणजे ज्या ठिकाणी त्याचे मुळं असतात तर ते जे कांद्याचा जो भाग आहे मुळांचा तर तो अशा पद्धतीने म्हणजे सुरीच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा त्याचा फक्त पुढचाच जो भाग आहे तर तो अशा पद्धतीने क्लीन करायचा आहे म्हणजेच की कट करायचा आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही कट केला तर तो कांदा अजिबात उगवणार नाही किंवा आतमधून खराबसुद्धा होणार नाही. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे किंवा तुम्ही कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा की जेणेकरून मलासुद्धा कळेन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत. तर बघा अशा ज्या किचनच्या टिप्स आहेत तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या खूप साऱ्या टिप्सचा त्यांना पण छान प्रकारे असा उपयोग होईल. तर इथे बघा ही आहे माचीची डबी. तर बघा ही रिकामी माचीची डबी. आता याचं करायचं काय तर नॉर्मली आपण काय होतं प्रवासाला निघतो किंवा मग बाहेर कुठं जात असतो तर सोबत एवढा सगळा साबण जर घेतला तर त्याची ॲडजस्टमेंट बॅगमध्ये जागा कमी जास्त असते. तर त्यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा आपल्याला जो साबण आहे आंघोळीचा किंवा तुम्ही
जो काही वापरत असाल आंघोळीसाठी तर तो अशा प्रकारे घ्यायचा आहे. तर हा साबण जो आहे तर तो थोडासा ओला होता, तर तेव्हाच अशा प्रकारच्या स्लाईस काढायच्या आहेत. तर बघा तुम्ही प्रवासात किंवा बॅगेत कुठे पण तोंड धुण्यासाठी म्हणा किंवा हात धुण्यासाठी अशा ज्या स्लाईस आहेत तर त्या इझिली वापरू शकता आणि तुम्हाला कुठे पण कॅरी करता येईल. अशा पद्धतीने तुम्ही लांबच्या प्रवासात जर जात असाल तर अशा पद्धतीने तुम्ही साबण घेऊन जा सोबत, की जेणेकरून तुमची जी बॅगेतली जागा आहे तर ती खूप वाचेल आणि तुम्ही त्याऐवजी दुसरंसुद्धा सामान स्टोअर करू शकाल. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि हँडवॉशसारखंच आहे की निर्जंतुक हा साबण राहणार आहे. आपण एकदा घेतला की एकच स्लाईस एका टायमाला घेऊ. तर त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि ही जी ट्रिक आहे तर ही ट्रिक करताना साबण थोडासा ओलाच घ्यायचा आहे, नाहीतर साबण असा जर कोरडा घेतला तर त्याचे खूप बारीक असा भुगा पडतो. तर ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा.